बेबू कुठे गेली? सौ तू बेबूला हॅपी बर्थडे केला? हा नाही केलं ना तू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि खूप सुंदर मजेत असाल. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही ऐकलंच असेल, बेबूचा बर्थडेचं मी बोललेली आहे. तर आज आहे बेबूचा बर्थडे. तर हे आर्या मस्त तिची तयारी करून येते स्कूलला जाण्यासाठी. आणि हे बघा, इथे बेबू, मी आता साऊला सोडवायला आली तर बेबू बोलली की चला आई मी पण येते. साऊच्या स्कूलचा नवीन युनिफॉर्म पण आलेला आहे. आज आम्ही प्रॉपर युनिफॉर्ममध्ये आहे. आणि ही साऊची बस आलेली. थोडंसं आता पाऊस पण व्हायला लागलेला आहे बऱ्यापैकी. आणि हा आता आमचा साऊ मला चाललेला स्कूलला. स्कूल चले हम हे हे हे. आणि आता आम्ही दोघी चाललेलो घरी, कारण अजून 15 ते 20 मिनिटांनी बेबूचीही बस येणार आहे. आणि आज आर्या स्कूलला नाही जाते कारण तिची तब्येत थोडीशी डाऊन आहे. त्याच्यामुळे इथे आम्ही थोडंसं फोटोशूट केलेलं, छान छान फोटोज काढलेले. आणि आता आम्हीही स्कूलला निघालेलो. बर्थडे गर्ल एकदम प्रॉपर रेडी आहे. बऱ्याच काही गोष्टी तिने घेतलेल्या आहे स्कूलच्या फ्रेंड्ससाठी देण्यासाठी. आणि आता मी तिला सोडवायला चालली आहे. इतर वेळेला मी जात नाही कारण आर्या आणि ती बरोबर असते. इथं चहाचं नाटक करून झालेलं आहे आमचं. आणि तेवढ्यातच आता आमची बसही यायचा वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही पटकन अपोजिट साईडला येऊन उभे राहिलेलो. हे बाकी काही मुलं आहेत. आणि एक आहे, बर्थडेच्या दिवशी आम्हाला सिव्हिलमध्ये म्हणजे अलाउड आहे. तर मस्तपैकी आज सिव्हिल ड्रेस घातलेला आहे. आणि हे कुर्ती आणि ही अशी जीन्स खूप आवडते बेबूला. अशा 2 कुर्ती घेतलेल्या आहेत. आणि असं काही राहिलं की ती घालते म्हणजे घालतेच. त्या कुर्तीवरती डान्स पण खूप छान करते आणि दिसायला खूप सुंदर दिसते. हा आहे आजचा आमचा पूर्ण टोटली लुक. एकदम सुंदर इंडियन गर्ल एकदम. आणि ही बस आलेली आहे. आता ती स्कूलमध्ये जाणार आणि आज मस्त तिच्या स्कूलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन होणार. आणि हेच एक क्रेज असतं आजकालच्या मुलांना. आणि तर आपले बर्थडे कुठे गेले, काय गेले, आपल्या टीचरांनाही माहिती नाही आणि आपल्यालाही माहिती नाही. मी तर माझा मेमध्ये यायचा आणि मग तो कुठे मामाच्या घरी असायचा, पण कधीच नाही केलेला मी बर्थडे माझा स्वतःचा. त्यावेळेस हा क्रेज नव्हता, पण खूप रेअरली असायचं. जे म्हणतो ना आपण दुसरीकडे कुठे बाहेर, त्या शहर खेडं खूपच वेगळंच होतं. आजकाल शहरं आणि खेडे एकसारखेच झालेले आहे. आता मी इथे आले आहे प्रीतीकडे, ग्लेज ब्युटी पार्लरमध्ये. थोडंसं काम आहे तिच्याकडे माझं. मग आता मस्त तिथे आलेली आहे. ब्युटी पार्लरमध्ये कसलं काम असतं तुम्हा सगळ्या बायकांना तर माहितीच आहे. हे बघा, तिच्याकडे सगळ्या काही गोष्टी होतात. मस्त ब्रायडल मेकअप वगैरे, सायडर मेकअप वगैरे एकदम मस्त करते ती. ब्लीच, फेशियल ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे अवेलेबल आहे. हेअर स्पा, बॉडी स्पा आणि असं मोठं असं भव्य दिव्य असं तिचं पार्लर आहे. हे बघा, आतला इंटिरियर वगैरे केवढं छान आहे तिचं. आणि ती क्लासेस पण घेते. ह्या अशा गोष्टी ती अगदी व्यवस्थित. आणि बाहेरचेही ती ब्रायडलचे जे असतात, काय म्हणतात त्याला, ब्रायडलचं मेकअप, तर ती बाहेरचेही घेते. आणि आता हे सगळं काही करून मी आता घरी आलेले आहे. आल्यानंतर बर्थडे गर्लला विचारलं तुला काय करायचं, तर तीही आर्याप्रमाणे मलाही नाशिकला जायचं. मग तिचे पप्पा तर तिचा एक शब्दही खाली पडू देत नाही. तर मग विचारलं काय करायचं बेबू, तर मला नाशिकला जायचं. ठीक आहे, ओके चालेल म्हणे, चला करा व्हा रेडी. मग
आता स्कूलमधनं काय गेल्यावर काय केलं काय नाही ती चालली आहे तिची बडबड. आणि हे आम्ही आता निघालेलो नाशिकला. आता बर्थडे गर्ल अगदी दमून गेलेली आहे. एक पोनी घालून मस्त बसलेली आहे ती. आणि आता थोड्या वेळात ती झोपून पण जाणार. आणि मस्त आकाश अगदी निरभ्र आहे. मोठे मोठे ढग जमा झालेले आहेत. असं वाटतं की अगदी गाडीच्या समोरच हे ढग आहेत. आणि हे बघा मस्त एरोप्लेन. अजूनही मी खालूनच बघते त्याला उडताना, कारण मलाही त्याच्यामध्ये बसून उडायचं आहे माझं स्वप्न. पण होईल, हेही लवकरच पूर्ण होईल. मीही ह्या एरोप्लेनमध्ये बसेल म्हणजे बसेल. आजकाल फार खूप कॉमन झालं आहे. खूप पहिल्यासारखं असं काही खूप अरे बापरे एरोप्लेन. आणि हे होतं आमच्या बालपणी की अरे बापरे असा आवाज जरी आला तरी असं बाहेर पळायचो आम्ही सगळेच. माझ्या इच्छे जे असतील ते तर सगळेच पळतच असतील बाहेर. हेलिकॉप्टर आणि एरोप्लेन बघितलं की म्हणजे आपण आपल्या मुलांनाही दाखवायचो की ते बघ एरोप्लेन. पण आता खूप हार्डली असं नाही की खूप बसायलाच मिळत नाही म्हणून. आता छोट्या छोट्या सिटींमध्ये पण एअरपोर्ट चालू झालेले आहेत. हे आहे ओझरचं एअरपोर्ट. आता हे विमान इथे लँड होतं आहे. तर मला ते दिसलं. एक इच्छा असते ना ज्या माणसाचं अपूर्ण तो कधी बसलेला नसतो, त्यातली मी आहे. आणि लवकरच तीही पूर्ण होणार. मैं भी कभी जाऊंगी बादलों के बीच में, मेरे पंख लहराऊंगी. नाही का असते ना यार, प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते. तशी माझी ही इच्छा आहे. अगदी लहान मुलासारखी अगदी निरागस अशी इच्छा आहे ही की मीही याच्या. मी सावला बोलते तू मोठा ऑफिसर होशील ना, तू मला एरोप्लेनमध्ये फिरवशील ना, म्हणजे तू मोठा ऑफिसर हो आणि मग तू मला एरोप्लेनमध्ये घेऊन फिर. तुम्हाला म्हणतो हो आई इनोसेंट ना, त्याला काय माहिती काय बोलते ही. पण हो एरोप्लेन समजतं की काय आहे म्हणून ते. आणि हे इतकं मी अगदी लहान मुलासारखा त्या विमानाचा मी व्हिडिओ काढलेला आहे. आणि आता आम्ही नाशिकमध्ये पोचलेलो आहोत. तर बर्थडे गर्लला पिझ्झा खायचा होता. मग पुढे जाऊन आम्ही पिझ्झा हट वगैरे असं काहीतरी शोधतोय. आणि इथे आमची चाललेली आहे मस्त व्हिडिओ काढत मस्ती. मला ना फ्रंट कॅमेरा बोलायचं आहे आता. असं हे बॅक साईडला ऑडिओ वगैरे थोडंसं वेगळंच वाटतं येते. आणि मला तो कॉन्फिडन्स नाही येते की मी फ्रंट कॅमेरा अगदी शो करून प्रॉपर बोलू शकेल म्हणून. आता इथे आम्ही आलेलो म्हणजे नाशिकमध्ये एंट्री तर झालेली आहे. उड्डाणपूल खाली उतरतो आहे. कारण बेबूला खायचा होता पिझ्झा. तिला म्हटलं आज बड्डे गर्लचे विश काय, तर म्हणे मला पिझ्झा खायचा आहे. म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम. आणि हे बघा आमच्या नाशिकच्या उड्डाणपुलाच्या बीमवरती असे छान छान असे बघितल्यानंतर समजतं की वाव किती छान. असंही आपण काहीतरी करायला पाहिजे. एक एनर्जी मिळते हे बघून नाही का. आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पुढे आहोत त्याचं सिम्बल यांनी इथे सगळं पेंट केलेलं आहे. पेंट किंवा स्टिकर असं काहीतरी लावलेलं आहे. पुढे जाऊन रामायण पण आहे ह्या बीमवरती. पूर्ण रामायण त्यांनी कलरिंग केलेलं आहे. आणि हे बघा आता आम्ही इथे आलेलो आहोत पिझ्झा हटला. आर्याचे पप्पा ऑर्डर्स देत आहे. आणि
इकडे आर्या बसलेली. बेबो सावत्र तुम्हाला एक ठिकाणी बसताना दिसणारच नाही. तो बघा, तो तिकडे काउंटरवर जाऊन बसलेला आहे. आणि हे असं मस्त पिझ्झा हटमध्ये पिझ्झाचं सिम्बल. इथे आम्ही वेट करतोय की कधी येणार पिझ्झा. बेबो तर तुम्हाला इथे बसलेली दिसत नाही आहे, कारण ती इकडे तिकडे फिरते. आणि हा आलेला आमचा पिझ्झा, गार्लिक ब्रेड. हे सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही आलेलो आर्याचा डेंट पेंट करायला, म्हणजे डेंटिस्टकडे आलेलो. तर इथे आम्ही वेट करतोय. तर इथे बाहेर हे दोघं जण अगदी इतकी मस्ती करताय ना की विचारायलाच नको. आम्ही दोघी, आर्या आणि मी, अरे शांत बस ना, अरे असं करू नका ना, अरे तसं करू नका ना. पण मुलं कसले ऐकतात. आणि हे दोन कोणते बॉल आणलेले तर काय माहिती बाबा, खाली जमिनीला टेकताच एवढा उड्या मारायचा तो, इकडे तिकडे तिकडे इकडे. आणि समोर रस्त्याचं काम झालेलं, भीती वाटायची पडतील की काय. पण नाही ऐकलं तर नाही ऐकलं. आणि वरून म्हणते माझा बर्थडे आवाज, मला ओरडू नको तू, अशी बोलते अजून. आणि हे बघा तिथे डॉक्टरच्या तिथे मस्त हे दातांबद्दल काही लिहिलेलं आहे, स्माईल वगैरे हे असं. आणि इथे आर्याचं चाललं आहे बघायचं किती पॅक झालेत, कसे झाले, लूज झाले, चांगले झाले. आता तिथे बसलेली आहे. आता हे प्रत्येक महिन्याचं हे काम आहे. आणि हे झाल्यानंतर आम्ही दोघंही, म्हणजे आम्ही 4 जण सिटी सेंटरला जाणार होतो, कारण आर्याचे पप्पांना बेबीताईंकडे काहीतरी काम होतं. आणि आम्ही आमची रिक्षा शोधून पहिल्यांदा नाशिकमध्ये रिक्षाने आम्ही चाललेलो. तर ते आम्हाला काका सांगत होते की ओला बुक करून घ्यायची. म्हटलं दादा ओला वगैरे ॲप माझ्याकडे, त्यांनी एवढी छान माहिती दिली कसं करायचं, काय करायचं. आणि इथेही आमचं रडणं चाललं, इथे आम्ही थांबलेलो नाही आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ओला वगैरे मस्त बुक केलेला आणि आम्ही निघालो सिटी सेंटरकडे. आणि त्यांना सांगितलं की नेक्स्ट टाईम मी ओलावरूनच रिक्षा वगैरे बुक करेल. तर आम्ही इथे आता पोचलेलो. मी त्या मुलांना डायरेक्ट गेम झोनमध्ये घेऊन गेलेली. पहिल्यांदा माझी मुलं गेम झोनमध्ये गेलेली, कारण इथून मागे आम्ही न्यायचंच नाही, कारण असं वाटायचं खूप खर्च होईल की काय. पण यावेळेस म्हटलं चला बर्थडे गर्लची विशेष पूर्ण करायची. तर मग मी मस्तपैकी घेऊन गेलेली गेम झोनमध्ये. आणि ही अशी आम्ही बेबोची बर्थडे सेलिब्रेट करतो आहे. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट माझ्या ब्लॉगमध्ये. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल की आम्ही अजून पुढे काय काय धमाल मस्ती केली आणि बर्थडे गर्लला तिथे काय काय बोनस मिळाला हेही मी तुम्हाला सांगेल. खूप मस्त असा बर्थडे सेलिब्रेट आम्ही केलेला. चला तर मग भेटूया. ओके बाय गाईज. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा सांगते. ओके चला तर मग बाय.